हॅलो विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. आपला पहिलाच टॉपिक स्टार्ट आहे रोटेशनल डायनॅमिक्स. 12सा भाग आपण कव्हर करत आलेलो आहे. लास्ट टाइम आपण मोमेंट ऑफ इनर्शियाच्या आर्टिकलमध्ये थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस, थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस घेतलेला आहे. त्यालाच रिलेटेड आज आपल्याला नवीन पार्ट स्टडी करायचा आहे, तो म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग आणि डिस्क. आता स्टार्टिंगला आपल्याला जो विचार करायचा तो रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला रिलेटेड हे डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे. तर पूर्वीच्या सिलेबसमध्ये रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा ते मॅथमॅटिकल प्रूफ होतं. गेल्या वर्षीपासून किंवा 2-3 वर्षापासून जो सिलेबस बदललेला होता त्यामध्ये डायरेक्ट रिंगचं डेरिव्हेशन किंवा फॉर्म्युला दिलेला आहे, तोच आपल्याला इथं आज यूज करायचा आहे. रिंगचं मिनिंग तुम्हाला माहित असलं पाहिजे. रिंग म्हणजे काय, हातातलं कडा असणार आहे किंवा बांगडी असणार आहे, त्याला आपण रिंग म्हणू शकतो. त्या रिंगला काय करायचं आहे, त्याच्या प्लेन मधून ऍक्सिस ऑफ रोटेशन पास आउट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला अशा टाईपने ही रिंग दिलेली आहे. ही गोलाकार रिंग असणार आहे. रिंग कोणाला म्हणायचं आहे की रिंग असं म्हटलं जातं, त्याचं जे मास असणार आहे ते मास त्याच्या सर्कम्फरन्स वरून कॉन्सन्ट्रेट झालेलं असणार आहे, सिचेट केलेलं असणार आहे. हे गोलाकार कडा आहे. ह्या गोलाकार कड्याची रेडियस किती आपल्याला माहित नाही, कदाचित छोटे असेल, कदाचित मोठे असेल. पृथ्वी एवढी मोठी पण रिंग असण्याची शक्यता आहे. मग याचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल रिंगचा, तर डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज द गिवन रिंग. ही हातातली बांगडी असं पण गृहीत धरूया किंवा हातातलं कड आहे असं गृहीत धरायचं. या कड्याला काय करायचं आहे, त्याच्या प्रतलामधून ॲक्स ऑफ रोटेशन पास आउट करायचं आहे. म्हणजे हे जर कडा असेल, हे जर रिंग असेल, तर ॲक्स ऑफ रोटेशन हा का असणार आहे, वरून खाली असणार आहे. बरोबर त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणार आहे, पण सेंटर मधून पास आउट होणार आहे. म्हणजे हा जर याचा सेंटर असेल तर ॲक्स ऑफ रोटेशन हा का असणार आहे, वरून खाली असणार आहे. आणि याच्या बाजूने ही रिंग रोटेट करायची आहे, तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला शोधायचा आहे. या रिंगचा जो रेडियस असणार आहे, या बाजूला घेतला तर तो आरच असणार आहे, इकडे आला तर आरच असणार आहे, इकडे सुद्धा आरच असणार आहे. पण डायरेक्ट फॉर्म्युला काय दिलाय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग आय इज इक्वल टू, हे जे रिंग आहे त्या रिंगचं जे काय मास असणार आहे दॅट मास इन टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स किंवा रेडियसचा स्क्वेअर घेतलेला आहे. मास समजा 1 किलो असेल आणि रेडियस जर 2 मीटर असेल तर 1 × 2 चा काय करायचं आहे, स्क्वेअर करायचा आहे. जे काय आन्सर येतं 2 चा स्क्वेअर 4 होणार आहे. 4 × 1 म्हणजे 4 केजीमीटर स्क्वेअर हा काय असणार आहे, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे. तर इथून पुढे तुम्ही डायरेक्ट रिंगसाठी हे सूत्र यूज करायचं आहे. रिंगचा मास आणि रिंगचा रेडियस, रेडियसचा काय करायचा, स्क्वेअर करायचा. जो काय प्रोडक्ट येतो दॅट प्रोडक्ट इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग. आता याच फॉर्म्युल्यावरून आपल्याला ही जी रिंग दिलेली आहे, ह्या रिंगचा रेडियस ऑफ गायरेशन पण शोधता येतो. आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनचं सूत्र माहित आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया आय बरोबर आपण लास्ट टाइम काय घेतलेला आहे, एम के स्क्वेअर घेतलेला आहे. एम स्टँड्स फॉर मास, के स्टँड्स फॉर द रेडियस ऑफ गायरेशन. मग याच्यावरून आपण के स्क्वेअर इज इक्वल टू आय आपण एम चा फॉर्म्युला तयार केलेला आहे. हे जर स्क्वेअर काढून टाकलं तर इकडच्या बाजूला काय राहणार आहे, स्क्वेअर रूट मध्ये आन्सर येणार आहे. हे फक्त फॉर्म्युला असणार आहे कशासाठी, मोमेंट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द रिंग. इथं फक्त आपल्याला आय ची किंमत पुटअप करायची आहे. आय इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया. किती काढलेला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, एम इंटू आर स्क्वेअर डिवायडेड बाय हे एम. एम ला एम कॅन्सल होते. हा जर स्क्वेअर काढला तर स्क्वेअर रूट निघून जाते, म्हणजे आन्सर काय राहणार आहे, आर राहणार आहे. दॅट मीन्स के इज इक्वल टू आर. दिस इज द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द गिव्हन रिंग. तर हा रिंगचा फॉर्म्युला आपल्याला पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह साठी लागणार आहे. हा फॉर्म्युला फक्त तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आय बरोबर एम आर स्क्वेअर, दॅट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द गिव्हन रिंग. आता रिंग नंतर आपल्याला जे महत्वाचं आर्टिकल पाहायचं आहे, नथिंग बट द डिस्क. आता डिस्कचं मिनिंग आपल्याला माहित आहे. 1 रुपयाचं जे कॉइन आहे त्या कॉइनला आपण डिस्क म्हणू शकतो. हे स्मॉलर असणार आहे, याच्यापेक्षा मोठी पण डिस्क असण्याची शक्यता आहे. हे जे कॉइन आहे हे डिस्कच्या फॉर्म मध्ये असणार आहे. मोठी पण प्लेट असणार आहे, गोलाकार पोर्शन असणार आहे, 2 डायमेन्शनल असणार आहे. 2D मध्ये आपल्याला 3D मध्ये फिगर काढता येत नाही, ऍक्च्युअली आपण सर्कलच काढणार आहे. 1 रुपयाचं नाणं किंवा गोलाकार जो हा पोर्शन दिसतो, दिस इज नथिंग बट द डिस्क. आणि या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे. आता डिस्क कशी तयार होणार आहे, समजा हे कॉइन आहे, कॉइनला आपण डिस्क म्हणणार आहे.
पण कॉइन जर आपल्याला करायचे असेल इथं जर सेंटर असेल तर एक कॉइन कशापासून तयार झालेला असणार आहे? अनेक पद्धतीच्या रिंग्स आपण एकत्र केलेल्या आहेत. ही पहिली रिंग असणार आहे फॉर एक्झाम्पल, त्याच्या शेजारी दुसरी रिंग असणार आहे, तिसरी रिंग असणार आहे. अशा अनेक रिंग्स जर आपण एकत्र करत गेलो, हा जो काय सर्क्युलर पोर्शन आपल्याला तयार व्हायला लागलेला आहे, त्या अखंड सर्क्युलर पोर्शन पासून काय मिळणार आहे? एक डिस्क मिळणार आहे. जे डिस्कचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा विचार केला पाहिजे. या टाईपनं आपली फिगर तयार झालेली आहे. पहा, हे अखंड कॉइन तयार झालेला आहे. पहिल्यांदा एक रिंग घेतलेला आहे, दुसरी रिंग, तिसरी रिंग, चौथी रिंग. आता याच्यामध्ये आपण जर एका रिंगचा जर फक्त विचार केला असा आणि ह्या रिंगचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केला आणि त्याच्यामध्ये राहिलेल्या सगळ्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऍड केला तर फायनली वी गेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. सो फर्स्टली वी हॅव टू ड्रॉ द फिगर फॉर द डिस्क. आता डिस्कची फिगर आपल्याला इथं ड्रॉ करायची आहे. लाईक दिस. कॉइनच आहे असं आपण गृहीत धरूया. आता एक कॉइन तयार होत असताना याच्यामध्ये अनेक रिंग आहेत, त्यातला एका रिंगचा आपण विचार करायचा आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज द स्मॉलर रिंग. अशा भरपूर रिंग्स असणार आहे, त्यातली एक रिंग आपण विचारात घ्यायची. दिस इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्याच्या बाजूने हे रोटेट होणार आहे. हे जे अखंड डिस्टन्स आहे दॅट इज द रेडियस कॅपिटल आर. या सेंटर पासून इथपर्यंतचं अंतर आहे दॅट इज द कॅपिटल आर. हा आतला जो पोर्शन दिसतो तो काय असणार आहे? स्मॉल आर रेडियस असणार आहे. म्हणजे हे जे छोटं अंतर आहे रिंगचं, रिंगचा रेडियस आपण आर घेतलेला आहे, पण अखंड डिस्कचा रेडियस किती घेतलेला आहे? कॅपिटल आर. ही जी छोटी रिंग आहे त्या छोट्या रिंगचा आपल्याला थिकनेस पण काढता येतो. सपोज दिस थिकनेस इज डी आर. आणि हा जो छोटासा तुकडा आहे त्याचं मास पण किती असणार आहे? डीएम एवढा असणार आहे. तर पहिल्यांदा या छोट्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आणि शून्यापासून ह्या कॅपिटल आर पर्यंत सगळ्या रिंग जर आपण विचारात घेतल्या तर आपल्याला फायनल मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. तत्पूर्वी आपल्याला सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे. सरफेस डेन्सिटी इज नथिंग बट सिग्मा इक्वल टू मास अपॉन काय असणार आहे? एरिया ऑफ सर्क्युलर पोर्शन. मास किती असणार आहे? एम असणार आहे. एरिया काय असणार आहे? पाय आणि आर स्क्वेअर. हे अखंड डिस्कचं झालं. आपण जर रिंगचा विचार केला तर रिंगची सरफेस डेन्सिटी सिग्मा इज इक्वल टू छोटंसं मास आपण डीएम घेतलेला आहे आणि तिचा जो एरिया असणार आहे तो 2 पाय आर आणि डी आर असणार आहे. हा सिग्माचा फॉर्म्युला आपल्याला पुढे कुठेतरी यूज होणार आहे. आता डायरेक्ट आपण मोमेंट ऑफ इनर्शियाला फाइंड आउट करूया. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहित आहे मास इंटू काय म्हटलेलं आपण? डिस्टन्स स्क्वेअर म्हटलेलं आहे. एक रिंग जर विचारात घेतली तर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया I stands for moment of inertia, R stands for the ring. Nothing but distance square म्हणजे किती रेडियस असणार आहे? R स्क्वेअर असणार आहे. त्याला कशानं गुणायचं आहे? मासनं मल्टिप्लाय करायचं आहे. हे एका रिंगचं झालं. ही पहिली रिंग समजा इथं आहे शून्याला, शून्यानंतर त्याच्या कडेला रिंग असणार आहे, दुसरी रिंग असणार आहे, तिसरी रिंग असणार आहे. लार्ज नंबर ऑफ रिंग्स आहे. किती मोठी डिस्क आहे आपल्याला माहित नाही. कितीही मोठे असेल, कितीही छोटे असेल, कॉइन कितीही मोठा असेल, कॉइन कितीही छोटा असेल, किंवा तिची डिस्क दिलेली आहे अनंत असेल, 0 पासून आर पर्यंत त्याला आपण काय करू शकतो? कॅल्क्युलेट करू शकतो. अशा भरपूर रिंग्स आहे. म्हणजे याचं जर टोटल आन्सर आपल्याला काढायचं झालं, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज नथिंग बट इंटिग्रेशन. कुठं असणार आहे? पहिली रिंग शून्याला किंवा ओरिजिनला असणार आहे, म्हणजे इंटिग्रेशनचं लोअर लिमिट काय असणार आहे? 0 असणार आहे. शेवटची रिंग कुठं असणार आहे? इथं असणार आहे, कडेला एकदम सरकमफरन्स वरती. ते अंतर किती असणार आहे? कॅपिटल आर एवढा असणार आहे. या सगळ्या रिंग्स आहेत. जरी आपण याला डिस्क म्हणत असलो तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढत असताना पहिल्यांदा आपल्याला रिंगचा विचार करावा लागतो आणि अनेक रिंग्स जर आपण एकत्र केल्या तर आपल्याला त्याच्यापासून काय निर्माण तयार होणार आहे? डिस्क तयार होणार आहे. म्हणजे इथं लिहिणार आहे ते इंटिग्रेशन मध्ये आय आर इक्वल टू, इंटिग्रेशनचं साइन तसंच राहणार आहे. इंटिग्रेशन म्हणजे लार्ज स्केल ऍडिशन. मोजता येण्याजोगं जर बेरीज असेल तर आपण काय करणार आहे? अधिक चिन्हांचा यूज करणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर आपण काय करणार आहे? समेशन चिन्हाचा वापर करणार आहे. लार्ज स्केल मध्ये जर बेरीज असेल तर आपण काय करणार आहे? इंटिग्रेशन. इंटिग्रेशन इज नथिंग बट ऍडिशन ऑफ लार्ज क्वांटिटीज. परत ह्या लिमिट्स असणार आहे 0 पासून आर पर्यंत. आय आर म्हटलेला आहे नथिंग बट आर स्क्वेअर डीएम अगेन इक्वल टू
हा वरचाच पार्ट घेतलेला आहे. 0 तसंच राहणार आहे, कॅपिटल आर तसाच राहणार आहे. आर स्क्वेअर ॲज इट इज इन टू मास मगाशी आपण फाइंड आउट केलेला आहे. आपला सिग्माचा जो फॉर्म्युला आहे, सिग्मा इज नथिंग बट आपण काय म्हटलेला आहे, मास अपॉन एरिया. तो जो गोलाकार पोर्शन आहे त्याचा एरिया आपण घेतलेला आहे, सर्कम्फरन्स आणि किती असणार आहे, थिकनेस dr असणार आहे. मग याच्यावरून आपल्याला मास मिळेल, मास dm इज इक्वल टू, हा सगळा पोर्शन जर इकडे घेतला तर आवर आन्सर बिकम्स 2 पाय आर, इथलं सिग्मा आणि त्याच्या जोडीला काय असणार आहे, dr. तो भाग जर आपण इथं पुटअप केला तर आवर आन्सर बिकम्स 2 पाय आर, इकडलं सिग्मा आणि राहिलेलं dr. बघा परत एकदा, कुणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, 1 रुपयाच्या नाण्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. नाणं कशापासून तयार झालेलं आहे, अनेक रिंग्स पासून तयार झाले. म्हणजे अनेक रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर बेरीज करत गेलो तर फायनली वी गेट द डिस्क. मग डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये पहिली रिंग कुठं असणार आहे, सेंटरला असणार आहे. शेवटची रिंग कुठं असणार आहे, सर्कम्फरन्स वरती असणार आहे. लिमिट 0 टू आर, आय आर म्हटलंय, आय फॉर द रिंग. हा फॉर्म्युला असणार आहे, हा फॉर्म्युला आहे. पुढची स्टेप काय होणार आहे पहा, अगेन इक्वल टू, हे आर स्क्वेअर असणार आहे, हे आर असणार आहे, हे 2 असणार आहे, पाय असणार आहे, सिग्मा असणार आहे. 2 कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, सिग्मा कॉन्स्टंट आहे. सगळे काय करायचे आहेत, आउट ऑफ द इंटिग्रेशन. दॅट मीन्स आवर नेक्स्ट स्टेप बिकम्स 2 पाय सिग्मा इनटू इंटिग्रेशन मध्ये. आता इंटिग्रेशन मध्ये काय असणार आहे, आर स्क्वेअर आणि आर, आर चा क्यूब राहील, आर क्यूब आणि त्याच्या जोडीला आर, लिमिट्स ॲज इट इज म्हणजे 0 टू आर, अगेन इक्वल टू. त्या इंटिग्रेशनच्या रूलनं जर आपण सॉल्व्ह केलं तर आवर आन्सर बिकम्स 2 पाय सिग्मा, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जायचं आहे. इंटिग्रेशनचा नियम माहित आहे. ही जी पॉवर आहे, आर चा क्यूब आहे, त्या पॉवर मध्ये 1 ऍड करायचं. क्यूब मध्ये जर 1 ऍड केलं तर 4 येणार आहे. तेवढ्यानंच काय करायचं, इथं डिवाइड करायचं आहे. समजा इथं आर चा स्क्वेअर असता तर त्या 2 मध्ये आपण 1 ऍड केलं असतं, 3 आलं असतं. इथं जर समजा 7 असतं तर 7 मध्ये 1 ऍड करायचं आहे, 8 येते आणि 8 नच डिवाइड करायचं. म्हणजे 1 ऍड करायचं आणि जेवढं येतंय तेवढ्यानं काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. आर चा काय आहे, क्यूब, क्यूब म्हणजे 3 आहे. 3 मध्ये 1 जर ऍड केलं तर आर चा काय राहणार आहे, 4th पॉवर राहणार आहे. आणि ही जी काय पॉवर येते त्या पॉवरने त्याला परत डिवाइड करायचं. हा साधा आणि सिंपल रूल आहे. इथे जर 5 असेल तर 5 मध्ये 1 ऍड केलं की तर 6 येणार आहे. 6 नच परत काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. पण मर्यादा तशाच आहेत, लोअर लिमिट आणि हे काय असणार आहे, अप्पर लिमिट असणार आहे. अगेन इक्वल टू, हे 2 तसाच राहणार आहे, पाय तसाच राहणार आहे, सिग्मा ॲज इट इज राहणार आहे. आता लिमिट्स सबस्टिट्यूट करायचे आहेत. त्यांचा मॅथमॅटिक्स आहे, त्या मॅथमॅटिक्स मध्ये इंटिग्रेशन, लिमिट, सबस्टिट्यूशनचा रूल अतिशय आहे. मोठाच्या मोठा तो इंटिग्रेशनचा टॉपिक असणार आहे. तर ज्यांचा मॅथमॅटिक्स नाही त्यांनी काय लक्षात ठेवायचं आहे, अप्पर लिमिट मायनस काय असणार आहे, लोअर लिमिट असणार आहे. जिथे जे स्मॉल आर दिसतं त्या स्मॉल आरच्या ठिकाणी काय करायचं आहे, कॅपिटल आर पुटअप करायचं आहे. हे तसंच राहणार आहे. मायनस जिथं स्मॉल आर दिसतंय तिथं लोअर लिमिट पुटअप करायचं. म्हणजे इक्वेशन काय होणार आहे आपलं, आर ची 4थी पॉवर राहणार आहे डिवायडेड बाय किती असणार आहे, 4. हे अप्पर लिमिट झालं, मायनस लोअर लिमिट. लोअर लिमिट किती आहे, 0. 0 ची 4थी पॉवर भागिले किती असणार आहे, 4 असणार आहे. 0 अपॉन एनी नंबर हे आन्सर आपलं कॅन्सल होणार आहे. नसल्यात जमा आहे, फक्त एवढाच पोर्शन आहे. ते जर आपण इकडं कन्वर्ट केला तर आपला स्टँडर्ड फॉर्म्युला काय मिळणार आहे, इकडच्या बाजूला मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचे असणार आहे, ह्या डिस्कचे असणार आहे. बघा फॉर्म्युला काय झाला, 2 पाय असणार आहे, सिग्मा असणार आहे आणि चौघडी कंसामध्ये परत आर ची 4थी पॉवर आणि किती असणार आहे, 4 असणार आहे. आता आपण पुढच्या 2 स्टेप्स मध्ये आपल्याला फायनल रिझल्ट मिळेल. बघा आपण फाइंड आउट करायला लावलेला सगळा मॅथमॅटिकल पार्ट. अगेन इक्वल टू, इथे 2 आहे, पाय आहे, सिग्मा आहे, इथं 4 असणार आहे. ह्या 2 ला हे 4 मधले 2 जाणार आहे. म्हणजे इक्वेशन काय झालं, 1/2 पाय राहणार आहे इंटू सिग्मा, परत एकदा तसाच लिहूया, इंटू किती असणार आहे, आर ची 4थी पॉवर. आता पुढची स्टेप बघा, अगेन इक्वल टू 1/2 ॲज इट इज, पाय ॲज इट इज. सिग्माचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, सिग्मा इज नथिंग बट मास अपॉन एरिया. मास किती असणार आहे, यम, आणि एरिया आपण काय घेतलाय, पाय आर स्क्वेअर. दॅट मीन्स आवर इक्वेशन बिकम्स यम आणि एरिया इज नथिंग बट पाय आर स्क्वेअर इंटू आर रेज टू 4. नाउ नेक्स्टली वी गेट पाय गेट्स कॅन्सल. आर चा स्क्वेअर आहे, या 4 मधलं एक कॅन्सल होणार आहे 2,
सो आवर आन्सर बिकम्स 1/2. पाय गेट्स कॅन्सल आहे, दोनाला हे 2 जाते. इथं यम शिल्लक राहिलेला आहे आणि इथं फक्त काय राहणार आहे, शिल्लक स्क्वेअर राहणार आहे. सो दिस इज द स्टँडर्ड फॉर्म्युला फॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. जे मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा जर काढायचा असेल तर आपल्याला या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने काढता येतो. I इज इक्वल टू 1/2 मास ऑफ द डिस्क आणि रेडियस आहे त्याचा काय करायचा आहे, स्क्वेअर करायचा आहे. हा सिंपल फॉर्म्युला तयार केलेला आहे. याच याच्यामध्ये जर आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन विचारला तर रेडियस ऑफ गायरेशनचं सूत्र आपल्याला माहित आहे, K इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये काय म्हटलेलं आहे, I/m म्हटलेला आहे. पण इथं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला माहित झालेला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया आपला किती आलेला आहे, 1/2 m² आणि इथं m असेल. ते फायनल इक्वेशन आपल्याला कसं मिळेल पाहिजे, इक्वल टू मध्ये स्क्वेअर रूट तसंच ठेवूया. मासला मास जातं, ह्या स्क्वेअरला हा निघून जाणार आहे म्हणजे 1/2 राहील आणि ह्याच्या बाजूला काय राहणार आहे, r राहणार आहे. आणि स्क्वेअर रूट 2 ची किंमत आपल्याला माहित आहे. स्क्वेअर रूट 2 किती असतं, 14 आणि r असणार आहे. आणि 1/14 याची किंमत आहे 70/71 किंवा 70 इंटू r. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द डिस्क. तर आतापर्यंत या लेक्चरमध्ये, या व्हिडिओमध्ये आपण 2 पॉइंट बघितलेले आहेत. एक म्हणजे रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि दुसरं म्हणजे डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. यापूर्वी आपण थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस पाहिलेला आहे, थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस पाहिलेला आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन घेतलेलं आहे, रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन घेतलेलं आहे, दोघांच्या फिजिकल सिग्निफिकन्स दिलेला आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडी सुद्धा आपण फाइंड आउट केलेले आहे. आता कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडीला रिलेटेड सेम त्याच डायग्राम मधून एक दुसरा आर्टिकल आपल्याला तयार करायचं आहे. ते म्हणजे अँग्युलर मोमेंटम ऑफ द रोटेटिंग बॉडी. दॅट मीन्स वी हॅव टू फाइंड आउट एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम साठी आपल्याला रिझल्ट तयार करायचा आहे. कुणाचा, रिजिड बॉडीचा. मग रिजिड बॉडी आपण कशाचा विचार केलेला आहे, लास्ट टाइम आपण रिजिड बॉडी कन्सिडर केलेला आहे, दगड घेतलेला किंवा वुडन ब्लॉक घेतलेला आहे. अनंत पार्टिकल्स असणार आहेत, त्याला फक्त आता रोटेट करत जायचं आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, पास केलेला आहे सेंटर मधून. किती वेगानं फिरणार आहे तो, ओमेगा एवढ्या वेगानं ती बॉडी रोटेट होणार आहे. O इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन. बॉडीमध्ये nth पार्टिकल्स आहे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट पार्टिकल तो इथं असणार आहे, किती मास आपण घेतलेला आहे, m1 एवढा मास घेतलेला आहे. याचं जे डिस्टन्स असणार आहे, डिस्टन्स किती असणार आहे, r1 फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा किती वेगानं आतल्यात पळतोय, v1 एवढ्या वेगानं पळत असणार आहे. सेकंड पार्टिकल समजा इथं असणार आहे, किती मास असणार आहे त्याचं, m2 एवढा मास असणार आहे. किती रेडियस असणार आहे, r2 एवढा रेडियस असणार आहे. किती वेगानं तो फिरणार आहे, v2 एवढ्या वेगानं फिरणार आहे. फॉर एक्झाम्पल लास्ट पार्टिकल इज सपोज हिअर. इथं आपला लास्ट पार्टिकल असणार आहे, किती मास घेतलेला आहे त्याचा आपण mn एवढं घेतलेलं आहे. अंतर किती असणार आहे, rn एवढं असणार आहे. आणि व्हेलॉसिटी त्याची किती असणार आहे, vn एवढी असणार आहे. आता अखंड बॉडी गोल फिरते, किती वेगानं फिरणार आहे, ओमेगा एवढ्या अँग्युलर वेगानं फिरणार आहे. मग अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटी मधलं आपल्याला रिलेशन झालेलं आहे पहिल्याच आर्टिकल मध्ये. म्हणजे प्रत्येक पार्टिकलचं जर आपण लिनियर स्पीड काढलं, पहिल्या पार्टिकलचं लिनियर स्पीड v1 इज इक्वल टू r1 इंटू किती असणार आहे, ओमेगा असणार आहे. सेकंड पार्टिकलचं स्पीड असणार आहे v2 इज इक्वल टू r2 ओमेगा. याच पद्धतीने जर आपण शेवटचा पार्टिकल यातला घेतला, ह्या बॉडी मधला अनंत पार्टिकल्स आहेत, nth पार्टिकल्स आहेत, देयर आर लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स. लास्टचा जो पार्टिकल आहे त्याचं जर स्पीड आपण विचारात घेतलं तर vn इज इक्वल टू काय असणार आहे, rn ओमेगा असणार आहे. हा स्पीड लिनियर स्पीड झालं. फर्स्टली वी हॅव टू फाइंड आउट इट्स अ लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम संवेग सूत्र माहित आहे, 8वी 9वीला झालेलं आहे. मास इंटू व्हेलॉसिटी नथिंग बट मोमेंटम किंवा संवेग. आता प्रत्येक पार्टिकलचा आपण मोमेंटम विचारात घेऊया. पहिला पार्टिकल आहे, पहिल्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम काढायचं आहे. लिनियर मोमेंटम इज नथिंग बट p1 इज इक्वल टू मास इंटू काय असणार आहे, व्हेलॉसिटी असणार आहे.
पहिल्याचं पार्टिकलचा मास किती m1 घेतलेला, व्हेलॉसिटी v1 इज नथिंग बट काय घेतलेला आहे r1 ओमेगा. फर्स्ट पार्टिकलचा मोमेंटम मिळाला. सेकंड पार्टिकलचा जर मोमेंटम फाइंड आउट करायचा असेल, सेकंड पार्टिकल कुठं असणार आहे, इथं असणार आहे, तो पळतोय, स्पीड आहे, त्याला मोमेंटम असणार आहे. मोमेंटम इज नथिंग बट इट्स अ मास इनटू व्हेलॉसिटी. किती मास आहे त्याचं, m2 एवढा मास असणार आहे. व्हेलॉसिटी किती असणार आहे, v2 असणार आहे. हे जर आपण सॉल्व्ह केलं तर m2 तसाच राहणार आहे. v2 इज नथिंग बट r2 आणि ओमेगा असेल. लास्टचा पार्टिकल जर आपण हा विचारात घेतला तर त्याचं पण आपल्याला मोमेंटम काढता येतो, लिनियर मोमेंटम. दॅट इज अ pn म्हणूया लास्टचा. pn इज नथिंग बट mn इंटू vn. mn तसाच राहणार आहे. vn इज नथिंग बट rn इंटू ओमेगा. So in this way we have to obtain the linear momentum of each particle, but our aim is to find the angular momentum of that rotating body. आपण प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल लिनियर मोमेंटम काढलेला आहे, पण अखंड हा जो दगड आहे त्या दगडाचं जर आपल्याला अँग्युलर मोमेंटम काढायचं असेल तर अँग्युलर मोमेंटम आणि लिनियर मोमेंटम मधलं आपल्याला रिलेशन माहित आहे. काय रिलेशन सांगते फिजिकल सिग्निफिकन्स मध्ये पहा. फिजिकल सिग्निफिकन्स मध्ये आपण असं म्हटलेलं आहे, लिनियर मोमेंटम p इज नथिंग बट मास इंटू व्हेलॉसिटी. अनालॉगस जर आपण विचार केला तर अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू मास, हे रिप्लेस करायचं आहे. मास इज अनालॉगस टू काय म्हटलेला आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. व्हेलॉसिटी इज नथिंग बट काय असणार आहे, ओमेगा. तर हा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. त्याच्यासाठी आपण प्रत्येक पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम काढूया. फर्स्ट पार्टिकल अँग्युलर मोमेंटम L1 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, मोमेंट आर्म आणि त्याला लिनियर मोमेंटमला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. r1 तसाच ठेवायचा आहे. पहिल्याच आपल्याला आन्सर माहित आहे m1 v1. r1 तसाच राहणार आहे. m1 v1 इज नथिंग बट r1 आणि ओमेगा. जर पुढे सॉल्व्ह केलं त्या दोघांचा स्क्वेअर राहणार आहे. m1 पहिल्यांदा लिहितो, r1 स्क्वेअर आणि काय असणार आहे, ओमेगा. दिस इज द मोमेंटम ऑफ द फर्स्ट पार्टिकल. सेकंड पार्टिकलचा जर आपण विचार केला, सेकंड पार्टिकलचा डिस्टन्स किती असणार आहे, r2. त्याचा लिनियर मोमेंटम किती असणार आहे, p2 असणार आहे. r2 तसाच ठेवायचा आहे. p2 इज नथिंग बट m2 इंटू v2. ह्या v2 ची जर किंमत आपण इथं पुटअप केली तर अशाच पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळणार आहे, m2 r2 स्क्वेअर आणि काय असेल, ओमेगा. हे सेकंड पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम झाला. याच पद्धतीने आपण या बॉडी मधला जर शेवटचा पार्टिकल विचारात घेतला तर शेवटच्या पार्टिकलचा जे मोमेंटम आहे Ln इज नथिंग बट Rn इंटू काय असणार आहे, Pn असणार आहे. Rn तसंच पुटअप करायचं आहे. Pn इज नथिंग बट Mn इंटू Vn. हे जर सॉल्व्ह केलं तर Mn Rn स्क्वेअर आणि ओमेगा हा फॉर्म्युला झाला. तर अखंड बॉडीचा जर मोमेंट ऑफ अँग्युलर मोमेंटम पाहिजे असेल तर या सगळ्यांची काय करायची आहे, ॲडिशन घ्यायची. मग सगळ्यांची ॲडिशन जर घेतली तर L इज इक्वल टू फर्स्ट प्लस सेकंड प्लस अँड सो ऑन काय असणार आहे, लास्टचा मोमेंटम असणार आहे. ह्यात फक्त आता किमती पुटअप करायच्या आहे. पहिली किंमत आपण काढलेली आहे m1 r1 स्क्वेअर ओमेगा प्लस m2 r2 स्क्वेअर ओमेगा प्लस अँड सो ऑन. लास्टचा जो पार्टिकल आहे mn rn स्क्वेअर आणि ओमेगा. एव्हरीवेअर ओमेगा इज अ कॉन्स्टंट, सगळीकडे ओमेगा कॉन्स्टंट आहे. आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ शकतो. m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर प्लस अँड सो ऑन mn Rn स्क्वेअर आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय असणार आहे, ओमेगा. आता हा जो पोर्शन आहे कंसामधला दॅट इज नथिंग बट द मोमेंट ऑफ इनर्शिया. लास्ट टाइम आपण डेफिनेशन घेतलेलं आहे. डाव्या बाजूला L असणार आहे. ब्रॅकेट मधला जो सगळा पार्ट आहे नथिंग बट दी mi ri स्क्वेअर I गोज फ्रॉम 1 टू n. ब्रॅकेटच्या बाहेर काय असणार आहे, ओमेगा. हा सगळा पोर्शन आपण लास्ट टाइम पाहिलेला आहे. आणि याच्यासाठी आपण नोटेशन टाकलेला आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया I, इकडं ओमेगा असेल. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द अँग्युलर मोमेंटम ऑफ द रोटेटिंग बॉडी. L इज इक्वल टू I इंटू ओमेगा. हे जर आपल्याला व्हेक्टर फॉर्म मध्ये पाहिजे असेल तर L बार इज इक्वल टू I इंटू ओमेगा बार. सो इन दिस वे वी हैव स्टडीड द डिफरंट आर्टिकल्स of today's video, that is the moment of inertia of a ring, moment of inertia of the disc, and the most important article that is the angular momentum of a rotating body. याच्या नंतरचा जो पार्ट आपला असणार आहे
अजून 1-2 व्हिडिओ आपल्या टॉपिकला 1-2 व्हिडिओ रिलेटेड होतील. तो पुढचा भाग म्हणजे टॉर्क ॲक्टिंग ऑन द रोटेटिंग बॉडी आणि रोलिंग मोशन हे पुढचं एक आर्टिकल आपलं असेल. सो टुडे वी विल स्टॉप हिअर. पुढच्या भागामध्ये आपण पुढचे आर्टिकल्स पाहूया. ओके, थँक्यू.